सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण करणी म्हणजेच सर्जबद्दल बोलणार आहोत. करणीचा संबंध मुळांशी आहे. चला तर मग आपण वर्गमुळांच्या दोन याद्या पाहूया. पहिल्या यादीत आपल्याकडे 4चे वर्गमूळ, 9चे वर्गमूळ आणि 0.25चे वर्गमूळ आहे. दुसऱ्या यादीत आपल्याकडे 2चे वर्गमूळ, 3चे वर्गमूळ आणि 5चे वर्गमूळ आहे. आता 4चे वर्गमूळ 2 आहे, 9चे वर्गमूळ 3 आहे आणि 0.25चे वर्गमूळ 0.5 आहे. पण जर आपल्याला 2चे वर्गमूळ शोधायचे असेल तर आपण कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकतो. 2चे वर्गमूळ ही एक अखंड आणि अनावर्ती दशांश संख्या आहे. ती 1.4142 आणि अशीच पुढे जाणारी आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला दिसेल की 3चे वर्गमूळ हे 1.73205 आणि असेच पुढे जाणारे आहे. 5चे वर्गमूळ 2.236 आणि असेच पुढे आहे. यावरून आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या यादीत परिमेय मुळे आहेत आणि दुसऱ्या यादीत अपरिमेय मुळे आहेत. हे फक्त वर्गमुळांपुरतेच मर्यादित नाही. चला आपण घनमुळांकडे सुद्धा पाहूया. 8चे घनमूळ 2 आहे, जे एक परिमेय मूळ आहे. पण 10चे घनमूळ 2.1544 आणि असेच पुढे जाणारे आहे, जे एक अपरिमेय मूळ आहे. चला अपरिमेय मुळांची आणखी काही उदाहरणे पाहूया. 7चे घनमूळ, 8चे चौथे मूळ, 35चे 5वे मूळ ही सर्व अपरिमेय मुळांची उदाहरणे आहेत. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की कोणत्याही वास्तव संख्येचे n हे मूळ हे परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. आता हे आपण गणिताच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर आपण असे लिहिले की करणी म्हणजे काय, तर a चे n हे मूळ बरोबर x आहे. जिथे n हा 1 पेक्षा मोठा धनपूर्णांक आहे, तो 2, 3, 5, 10, 12 असा काहीही असू शकतो. आणि a ही एक धन वास्तव संख्या आहे. तर जर a चे n हे मूळ x असेल तर x ही एक परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकते. पण जर x ही अपरिमेय संख्या असेल तर x ला करणी म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर करणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक अपरिमेय मूळच असतं. a चे n हे मूळ या करणीमध्ये a ला करणीस्थ संख्या असे म्हणतात. n ला करणीची कोटी म्हणतात आणि त्या चिन्हाला करणी चिन्ह असं म्हणतात. या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात किंवा त्यालाच मूलचिन्ह सुद्धा म्हणतात. ज्या करणीची कोटी 2 असते त्यांना वर्गकरणी किंवा द्वितीय घाताच्या करणी म्हणतात. म्हणजेच जर आपण कोणत्याही धनपरिमेय संख्येचे वर्गमूळ काढले आणि ते अपरिमेय मूळ आले तर त्यांना आपण वर्गकरणी असं म्हणतो. उदाहरणार्थ a बरोबर 7 आणि n बरोबर 3 असेल तर 7चे तिसरे मूळ म्हणजे ही एक करणी संख्या आहे, कारण 7चे घनमूळ किंवा तिसरे मूळ ही एक अपरिमेय संख्या आहे. जर a ची किंमत 27 आणि n ची किंमत 3 असेल म्हणजे 27चे घनमूळ, तर ही करणी नाही, कारण 27चे घनमूळ 3 येते, जी अपरिमेय संख्या नाही. म्हणून 27चे घनमूळ ही करणी संख्या नाही. तसेच आपल्याला हेही माहिती आहे की कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. जसे की जर आपण धन 3चा वर्ग केला तर तो 9 येतो. जर आपण ऋण 3चा वर्ग केला तर ऋण 3 गुणिले ऋण 3 हे देखील धन 9 येते. म्हणून कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. पण जर आपण ऋण 3च्या वर्गमुळाचा विचार केला तर ते ऋण 3 येईल, जी एक ऋण संख्या आहे. यावरून आपल्याला असं समजतं की ऋण 3चे वर्गमूळ हे मुळात वास्तव संख्याच नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ ही वास्तव संख्या नसते. एक गमतीची गोष्ट म्हणजे मुळांना सोपं रूप दिल्याने आपल्याला करणी ओळखण्यासही मदत होते. उदाहरणार्थ आपण वर्गमूळ 48ला सोपं रूप देऊन पाहूया. आपण वर्गमूळ 48ला वर्गमूळ 16 गुणिले 3 असं लिहू शकतो. म्हणजेच वर्गमूळ 16 गुणिले वर्गमूळ 3, ज्याचं उत्तर 4 वर्गमूळ 3 असं येतं. आता इथे आपल्याकडे हा अपरिमेय भाग आहे जो वर्गमूळ 3 आहे, त्यामुळे ही एक करणी आहे. तशाच प्रकारे जर आपल्याकडे 128चे वर्गमूळ असेल, जे आपण वर्गमूळ 64 गुणिले 2 असं लिहू शकतो. म्हणजेच वर्गमूळ 64 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजेच 8 वर्गमूळ 2. याला आपण पुन्हा आणखी लहान भागात विभागू शकत नाही आणि यात एक अपरिमेय भाग आहे जो म्हणजे वर्गमूळ 2. त्यामुळे ही सुद्धा एक करणी आहे. जसं की वर्गमूळ 2, वर्गमूळ 3 किंवा वर्गमूळ 5 हे आधीपासूनच त्यांच्या सर्वात सोप्या रूपात आहेत. त्याच्यामुळे त्या करणी आहेत. चला आपण आणखी 2 उदाहरणे पाहूया. सजातीय करणींची उदाहरणं पाहू. समजा आपल्याकडे वर्गमूळ 45 आणि वर्गमूळ 80 आहे. आता वर्गमूळ 45ला आपण वर्गमूळ 9 गुणिले 5 असं लिहू शकतो. म्हणजेच
वर्गमूळ 9 गुणिले वर्गमूळ 5 म्हणजेच 3 वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 80ला आपण वर्गमूळ 16 गुणिले 5 म्हणजेच 4 वर्गमूळ 5 असं लिहू शकतो. आता या दोन्हीमध्ये वर्गमूळ 5 हा सामायिक आहे, कारण त्यांच्यातील अपरिमेय भाग समान आहे. म्हणून आपण त्यांना सजातीयकरणी असं म्हणतो. चला आणखी काही उदाहरण पाहूया. वर्गमूळ 3, ऋण 4 वर्गमूळ 3 आणि 2 वर्गमूळ 3 या सजातीयकरणी आहेत. तसंच पी वर्गमूळ ए आणि क्यू वर्गमूळ ए या सुद्धा सजातीयकरणी आहेत आणि या ठिकाणी पी आणि क्यू या परिमेय संख्या असतात. तर यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की करणीच्या सोप्या रूपात जर करणीची कोटी आणि करणीस्थ संख्या या दोन्ही समान असतील तर त्या सजातीय करणी असतात. चला आता आपण ही एकदा थोडक्यात उजळणी करूया. ऋण वास्तव संख्यांची मुळे ही वास्तव संख्या नसतात. करणी म्हणजे काय, तर ही अशी मुळं असतात की जी कधीही संपत नाहीत आणि कधीही आवर्ती नसतात, म्हणजेच ती अपरिमेय मुळे असतात. आपण करणीचे सोपे रूप कसे काढतो, आपण त्यातून सर्व पूर्ण वर्गसंख्या बाहेर काढतो. आणि सजातीय करणी म्हणजे काय, या अशा करणी आहेत ज्यांच्यामध्ये समान अपरिमेय भाग असतो.